नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज पुन्हा मी तुम्हाला ऑइल फ्रीची एक रेसिपी दाखवणार आहे आणि त्याचं नाव आहे वांग्याचा रस्सा किंवा आमटी। त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। आता आपण करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम तेल नाही घालायचे आपल्याला। आपण काय करायचे, इथे दाण्याचं कूट आहे साधारण 2 ते 3 चमचे ते घेतले। त्यानंतर 2 टेबलस्पून किसलेला नारळ, आलं लसूण क्रश, आणि इथे आपण चण्याचं पीठ घेतले ते थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करणार आहोत। एक 2 ते 3 चमचे पाणी घेऊया आणि ह्यात घालूया। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 टेबलस्पून आपला मिक्स मसाला। आपण लिंबा एवढा गूळ घेतोय, अर्धा चमचा हळदी पावडर, आणि आता आपण हे सगळं मिक्स करणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याची ग्रेव्ही करून घ्यायची। म्हणजे आपण म्हटलंय की वांग्याचा रस्सा किंवा वांग्याची आमटी, तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया कारण दाण्याचं कूट आहे आणि त्याच्यामध्ये चण्याचं पीठ आहे, त्यामुळे ते पटकन घट्ट होतं। हेच उकळते इकडे, तोपर्यंत आपण काय करायचं आहे, आपण वांगी कापून घेऊया कारण वांगी कापून ठेवली तर ती काळी पडतात, म्हणून आपण आता कापूया ही वांगी। आणि मोठ्याच फोडी करायच्या ह्याच्या। यात तुम्ही बटाटा घातला तरीही चालणार आहे। मोठी असेल तर 3 घ्या, लहान असेल तर तुम्ही 5 घेतली तरीही चालणार आहे। आणि याच्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर आपण नंतर घालणार आहोत आणि हे आता 10 मिनिटं आपल्याला हे शिजून द्यायचे, त्यामुळे झाकण ठेवायचे आणि 10 मिनिटं वाट बघायची। आपण बघूया आपली वांग्याची आमटी म्हणजेच ग्रेव्ही तयार आहे का, वांगी शिजली आहेत का। मस्तपैकी उकळते आणि मस्तपैकी सुगंध सुटलाय, वांग शिजलेला आहे। गरमागरम वांग्याची ग्रेव्ही आणि तुमची आमटी तयार आहे। गरम गरम तांदळाच्या भाकरीबरोबर ही खूप सुंदर लागते। कुठेही जाणवणार नाही की आपण ह्याच्यामध्ये तेल घातलेलं नाहीये। तुम्ही करून बघायची आहे आणि मला कळवायचं आहे। तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कला। अशाच काही छान छान रेसिपीज असतील तर मला लवकरात लवकर फीडबॅक द्या आणि बघत राहा अर्चनाज रसोई।